चला चारही टीम आपण या समोर यायचं चारही टीम. भराडी देवी लेंडोरी टीम. येस चला चारही टीम आपण समोर या. आपण काही क्षणामध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान घेऊन बक्षीस वितरण सोहळा चालू करणार आहोत. आजच्या या दुसऱ्या दिवसासाठी ज्यांनी पंचांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली महेश लोखंडे सर, रितेश नलावडे सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सागर दादा हा शुभ सन्मान पार पडावा. पप्या वरती आहे, बस झाली चॅटिंग. पप्या डीजेच्या एवढ्या समोर आहे तरी त्याला आवाज नाही जात, किती मोबाईल मध्ये गुंग असेल. या अगदी पंचाचा सन्मान करूया. रितेश नलावडे सरांचा आपण सन्मान घेत आहोत आणि त्यांच्या बरोबरीने महेश लोखंडे सरांचा शुभ सन्मान करूया. दोन पंचांची भूमिका. क्रिकेटचे नियम पुस्तकात असतात, परंतु दिवसभर उन्हामध्ये उभं राहून ते नियम अगदी उतरवणं एवढं सोपं नसतं. आणि ज्या प्रकारे आज या दोन्ही पंचांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, मात्र आज सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आम्ही पंचांचा आभार व्यक्त करतोय. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही पंचांसाठी. महेश लोखंडे सर आपला देखील सन्मान केला जाईल. अंपायर्स इज अ थँकलेस जॉब. पंचांचं अगदी कितीही चांगलं काम असू द्या, एक चुकी झाली लोक तुमच्यावर टीका करतात, परंतु या दोन्ही पंचांनी ज्या प्रकारे काम केलंय, थँक्यू सो मच. मी दोन्ही पंचांचा आभार व्यक्त करतोय. येस सर थांबा, आपल्याला या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील आम्ही देत आहोत. आणि ज्या प्रकारे आज या दोन्ही पंचांनी आपली भूमिका पार पाडली, मी सर्व ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्या सर्व पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करेन. प्रथम पारितोषिक कुटरेगाव पंचक्रोशी, आपलं मनपूर्वक आभार. द्वितीय पारितोषिक कुटरेगाव पंचक्रोशी, थँक्यू सो मच. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आरबी डेव्हलपर, आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मारुती मुळावडे साहेब, जनसहकार नागरी पतसंस्था, यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सुहास दादा पवार आपण मुख्य व्यासपीठावर या. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर आपल्याला सौजन्य लाभले गणेश नथुराम यादव साहेब, ट्रॉफी सौजन्य आपला देखील सन्मान केला जाईल. दिनेश सुर्वे साहेब, सुरेख डेकोर वाशी यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. सर्वोत्तम फलंदाजासाठी आपल्याला श्री बाजीराव कदम साहेब यांनी ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केले, त्यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. आपण देखील या. संदीप देसाई साहेब दादा, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली आहे, आपला देखील सन्मान केला जाईल. मालिकावीरासाठी ट्रॉफी सौजन्य श्री दत्तात्रेय मोरे, ईश्वरी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, दीपक पाटील बापू यांच्या माध्यमातून कूलर आपला देखील सन्मान आम्ही करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब सौजन्य लाभलेलं आहे, मंगेश तांबावकर साहेब, इंजिनियर वडेवाले, आपला देखील मनापासून धन्यवाद. आपला देखील खूप खूप धन्यवाद. पाणी सौजन्य संदीप कदम साहेब, 2 दिवसीय स्पर्धेला MH50 चषक 2025 ला ज्यांनी पाणी सौजन्य दिलं, आपला देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पंच सौजन्य श्री जयराज भरगुडे साहेब, शिवाजी दीक्षित साहेब, विजय सुपुगडे साहेब, आपला देखील खूप खूप धन्यवाद. मंडप सौजन्य अमोल सुपुगडे साहेब, गणेश सुर्वे साहेब, सुनील कदम साहेब, आपला देखील मनापासून आभार. नाश्ता जेवण सौजन्य आनंदा सुपुगडे साहेब, आशिष पवार साहेब, संतोष पवार साहेब, आपलं मनापासून धन्यवाद. क्रिकेट साहित्य सौजन्य अक्षय सुपुगडे साहेब, अश्विन सुपुगडे साहेब, आकाश काळेकर साहेब, आपला देखील मनपूर्वक धन्यवाद. फटाके सौजन्य श्री दत्ता सुपुगडे साहेब, निलेश कळंत्रे साहेब, आपला देखील मनापासून आभार. बॅनर सौजन्य प्रवीण जाधव साहेब, आपलं देखील थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि निश्चितच कोणा मान्यवरांचा शुभ सन्मान अगदी नाव घेण्याचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करेन. सुहासदादा पवार साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. पप्या आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल.
आज मात्र आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. हा सन्मान केला जाईल. कुटरेकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा मात्र सन्मान केला जाईल. हा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला एक क्रिस्टल ट्रॉफी दिली जाते. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. दीपक दादा पाटील साहेब आपला देखील यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. MS50 चषक 2025 च्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. कुठे पंचकृषीचं हे आयोजन आणि या आयोजनाचं आता मात्र सांगता झाले. ज्या प्रकारे ही 2 दिवसीय स्पर्धा पार पडली, प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला आपलं बहुमूल्य योगदान दिलंय आणि प्रत्येकाने आपलं जे योगदान दिलेलं आहे या स्पर्धेला त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पुढील सन्मान घेत आहोत आपण. काल जेव्हापासून उद्घाटन सोहळा चालू झाला तेव्हापासून आतापर्यंत ज्या व्यक्तीने मात्र या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले, सगळ्यांचे लाडके मामा प्रमोद निकम साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. या मामा, आपला सन्मान केला जाईल. गणेश निकम साहेब यांचा सन्मान आपण करत आहोत. मामा आणि मामांनी ज्या प्रकारे ही स्पर्धा मात्र यशस्वी केली आहे, मामांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण मामांनी आपलं योगदान महत्त्वाचं दिलंय. आज संपूर्ण ट्रॉफी सौजन्य मामांच्या माध्यमातून आपल्याला केलेलं आहे. गुरुकृपा टेम्पो सर्व्हिसचे सर्व आज मात्र व्यवसायामध्ये देखील आपलं काम आणि आपलं जे योगदान दिलंय, या मामा थँक्यू सो मच. कुटरेकरांची ही जिव्हाळ्याची शॉल आणि पप्याच्या हस्ते तुम्हाला सन्मानित केलं जाते. तुम्हाला बोलावं लागेल. आता पप्या सोडणार नाही तुमचा हात. मामा, तुमच्यावर प्रेम आहे खूप आणि कालपासून ज्या प्रकारे तुम्ही सगळं काम केले, पहा मामांसोबत सेल्फी घेण्यासाठी देखील आलेले आहेत. मामा, हा जिव्हाळा तुमच्यावरती प्रेम आहे. मामांना अगदी हॅलो मामांवर प्रेम खूप. दिनेश सन्मान केला जातोय. हा सन्मान MS50 चषक 2025 च्या माध्यमातून केला जातोय. 5वं पर्व आज यशस्वीरित्या पार पडलं आणि या 5व्या पर्वाच्या दरम्यान प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान इथे मात्र करत असताना संपूर्ण आयोजन कमिटी, शिवाजी दीक्षित साहेब दादा, अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे आपण आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित शुभ सन्मान करत आहोत. प्रवीण दादा जाधव साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल.
या MH50 चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान प्रवीणदादा जाधव साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। MH50 चषक आज मात्र MH50 हे फक्त क्रिकेटच्या संबंधित नाव नाहीये, आज व्यवसायामध्ये देखील MH50 नाव अग्रेसर आहे। 2 केक शॉप आपल्याला पाहायला मिळतात चिंचपाडा ऐरोली विभागामध्ये आणि घनसोलीमध्ये, निश्चितच भेट द्या। सूरज सुपुगडे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत। या आपला देखील सन्मान ज्यांच्या माध्यमातून कालपासून चांगले गुणसंख्या लेखन केलं आकाश आणि अक्षय दादा, या आपला देखील आम्ही सन्मान करत आहोत ज्यांनी चांगली स्कोरिंग केली। आकाश काळेकर, अक्षय सुपुगडे। समालोचक फक्त एक माहिती पोहोचवण्याचा माध्यम असतो, परंतु स्कोरर हा खूप महत्वाचा घटक क्रिकेटमध्ये। आकाश कालेकर आणि अक्षय सुपुगडे यांचा सन्मान केला जातोय। आज सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर होत असताना दत्ता सुपुगडे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। या दत्ता सुपुगडे दादा आपला देखील यथोचित मानसन्मान केला जाईल। आज ज्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेमध्ये या आयोजनामध्ये प्रत्येकाने आपलं बहुमूल्य योगदान दिलंय, ही स्पर्धा मात्र ज्या प्रकारे पार पडली हे 5वा पर्व। सगळ्यांचे लाडके अमोल सुपोडे साहेब आयवा यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत। या आयवासाठी एकदा जोरदार टाळ्या, शिट्ट्या वाजल्या पाहिजेत, कारण पहा अगदी आयवावर प्रेम किती आहे, शिट्ट्या वाजल्या। आणि या पप्प्या आयवांचा सन्मान घेण्यासाठी स्वतः पुढे आलाय। पप्प्या आणि आयवाचं अगदी जिव्हाळीचे संबंध, एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत। आणि KPL मध्ये इथे जर मुंबईमध्ये एवढी मजा येत असेल तर KPL मध्ये काय होत असेल। सुरेश पवार साहेब आपला देखील मान सन्मान आम्ही MH50 चषक 2025 च्या माध्यमातून करत आहोत। बाबू नाना आपला देखील विशेष सन्मान केला जाईल। आयवा यांनी मात्र आपलं योगदान देखील या स्पर्धेला दिलंय, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, चांगलं काम त्यांनी देखील केलंय। थँक्यू सो मच, मान्यवरांचा आभार। सर्व मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून कुटरे पंचक्रोशीच्या ग्रामस्थांचा देखील आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी सर्वांनी ज्या प्रकारे योगदान दिले, सर्व कुटरे पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांचा मनापासून आभार व्यक्त करून जर कोणाचं अगदी व्यक्तिगत नाव घ्यायला राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। येस चला, चारी टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स या पुढे, चॅम्पियन DK स्पोर्ट्स पुढे या। भारतीदेवी लेंडोरी टीम जय हनुमान मानाईनगर नवलाई स्पोर्ट्स जिंती। अक्षय शिंदे या पुढे या प्लीज, इंद्रा दादा पुढे या। चला प्लीज, आपण बक्षीस वितरण सोहळा काही क्षणामध्ये नवलाई स्पोर्ट जिंती या पुढे या प्लीज, आपण आता बक्षीस वितरण सोहळा काही क्षणामध्ये चालू करत आहोत। DK स्पोर्ट्स या प्लीज, जास्त वेळ होतोय, जायचंय सगळ्यांनाच घरी। चला त्या एक महत्त्वाचा आपण शुभ सन्मान करणार आहोत, ज्या व्यक्तीमुळे आज पाटण तालुका क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले, ज्या व्यक्तीमुळे आज क्रिकेटला सोनेरी दिवस प्राप्त झालेत आणि ज्या व्यक्तीने मात्र आज पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवत असताना
पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग यशस्वी करून दाखवली। पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बॉस यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल। आज एक मैदान उपलब्ध होतात, एवढं चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं। यामध्ये या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा वाटा आहे। स्वतःचा खेळ करत असताना, स्वतःचा नोकरी करत असताना मात्र ज्या प्रकारे क्रिकेटसाठी त्यांनी योगदान दिलंय, एकदा जोरदार टाळ्या शिवाजी जाधव बॉस यांच्यासाठी। पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय। कुटरेकरांची जिव्हाळ्याची शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान संपन्न होतोय। आणि डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला आपला देखील आम्ही सन्मान घेत आहोत, आपला देखील मनपूर्वक आभार। 2 दिवसीय स्पर्धा ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलं, ओम साई MTC 81-82 खोनीगाव, अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत। कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे आपलं देखील आभार। चांगलं कॅमेरावर राहिलंय आणि लाईव्ह करणं एवढं सोपं नसतं, परंतु ज्या प्रकारे लाईव्ह मध्ये एक वेगळा उंचाक गाठलाय ओम साई MTC चे सर्वा कुणाल शेठ म्हात्रे 81-82 खोनी डोंबिवली यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातो। आता काही दिवसामध्ये रील्स देखील येतील, तुमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा ओम साई MTC आणि त्यानंतर मात्र तुमच्या रील व्हायरल होतील। कालपासून आपण ज्यांचा आवाज ऐकला, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट समालोचन परिवारातील एक गोड आवाज, कराड क्रिकेटमधील नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आशिष चोरगे सरांचा देखील आपण विशेष सन्मान MH50 चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। या आशिष सर, आज 2 दिवस किरण सरांना आपण मिस केलं, परंतु अगदी काल वाढदिवस झाला, किरण सरांचा शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि त्या आवाजाला कोणी रिप्लेस करू शकत नाहीये, परंतु त्या आवाजाची आपण निश्चितच कमी भरून काढण्याचा प्रयत्न करतो। अशी सरांचा सन्मान केला जातोय। MH50 चषक 2025 5वा पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान आवाजाचा, हा सन्मान समालोचकांचा। थँक्यू सो मच आशिष चोरगे सर, मनापासून आभार। त्याचबरोबर विक्रमजी सुपुगडे साहेबांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेणार आहोत। सन्माननीय आदरणीय विक्रमजी सुपुगडे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या यशोचित सन्मान विक्रमजी सुपुगडे साहेबांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। मायेची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। त्याचबरोबर सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला मात्र जोडलेला हक्काचा आवाज, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज म्हणून त्यांची वर्णी लागते। अर्थातच 2 दिवस झालं ज्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये या MH50 चषकामध्ये खूप चांगलं समालोचन केलं, आमचे साथी समालोचक अर्थातच लवजी जाधव सर यांचा यशोचित सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। शिवाजी सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते लवजी जाधव सरांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मायेची आपुलकीची शाल आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान मात्र केला जातोय। धन्यवाद। मी यानंतर विनंती करेन आबाजी सुपुगडे साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। आबाजी सुपुगडे साहेब आपण देखील या, आपला देखील यशोचित सन्मान। यस, आबाजी शेठ सुपुगडे साहेब यांचा सन्मान आपण करत आहोत। एक व्यावसायिक म्हणून आपली ओळख प्राप्त केली आणि ज्या प्रकारे MH50 या चषकामध्ये त्यांनी योगदान आपलं दिलंय, थँक्यू सो मच। KPL मध्ये देखील मोठं योगदान असतं आणि PTPL मध्ये सातत्याने त्यांचा हातभार राहिलाय। आणि यस, आबाजी सुपुगडे शेठ, या कसं वाटलं अगदी ज्या प्रकारे मेहनत करत असताना आपण आयोजन केलं, KPLचा आपल्याला अनुभव आहे आणि MH50 5वं पर्व यशस्वीरित्या पार पडले। आयोजन हे खूप चांगलं झालेलं आहे आणि इथून पुढेही चांगलंच करेन याची खात्री घेईन मी।
थँक्यू सो मच. अगदी कमी बोललेत, थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलंय. येस, अगदी आपण शुभम सुपुगडे यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत, परंतु त्याआधी शुभम दादा सुपुगडे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा मात्र केक कटिंग केला जाईल. दोन्ही केक मात्र पहा, अगदी ज्या प्रकारे हे केक आणलेले आहेत. आता मात्र आपण केक कटिंग करून हा आनंद साजरा करणार आहोत. शुभम दादा सुपुगडे यांचा वाढदिवसाचा आपण आनंद साजरा करत आहोत. आता केक कटिंग केला जाईल. भाऊ या टोपण नावाने प्रचलित असलेला शुभम हे गोड व्यक्तिमत्व आणि शुभम सुपुगडे यांचा वाढदिवसाचा आनंद साजरा करत असताना मात्र इथे मात्र केक कटिंग केलं जात आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा. माता तुळजाभवानी आई निनाई देवी आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो. आपल्या हातून असं समाजकार्य शिवकार्य घडत राहो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शुभम दादा, हॅपी बर्थडे टू यू. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. सगळ्यांचे लाडके भाऊ, केपेलवर असलेलं प्रेम, कुट्रे पंचक्रोशीमधील एक लाडकं व्यक्तिमत्व आणि या लाडक्या व्यक्तिमत्वाचा मात्र आपण वाढदिवसाचा आनंद साजरा करत आहोत. आज सागरदादांची लेख देखील जिजाऊ देखील या स्पर्धेला उपस्थित आहे आणि मात्र हा केक भरवला जातोय. पहा, फटाके वाजवले जात आहेत, फटाक्यांची रोषणाई केली जाते. हा वाढदिवस आहे भाऊंचा, हा वाढदिवस आहे शुभम दादाचा, हा वाढदिवस आहे एका दिलदार व्यक्तिमत्वाचा, वाढदिवस आहे आपल्या लाडक्या शुभम भाऊंचा. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप लक्ष लक्ष शुभेच्छा. यास आता मात्र केक सगळ्यांना देईल अशी आपण तरतूद करा, कारण केक सगळ्यांना खाऊ द्यात. छोटी छोटी मुलं देखील केक खाण्यासाठी उत्सुक आहेत. सगळ्या टीमला देखील केक द्या. येस, जर लाइटर अथवा माचीस असेल तर द्या. थोडेशा मच्छर जास्त आहेत इथे. आहे का खिशामध्ये? चेक करा. नाही, आवाज म्यूट केलाय, आवाज म्यूट केलाय, युट्यूबवर नाही जात आहे. लाइटर माचीस असेल तर द्या. येस, बक्षीस वितरण सोहळा आपण चालू करत आहोत. अगदी वाढदिवसाचा आनंद साजरा झाला, परंतु मी मनापासून आभार व्यक्त करेन पप्प्या आणि सागर सुपुगडे, ज्या प्रकारे तुम्ही कालपासून खूप मेहनत घेतली. आपला देखील एक सन्मान अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही घेऊ इच्छितो, परंतु ज्या प्रकारे पप्प्याने मेहनत घेतली. येस पप्प्या, आपलं देखील खरंच कौतुक, कारण एक विनोदी व्यक्तिमत्व म्हणून पप्प्याकडे पाहिलं जातं. आज पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये ज्या प्रकारे एकापेक्षा एक मोठी आयोजन होत असतात, आज पाटण क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले. पीटीपीएलचं 2 दिवसावर ऑक्शन आलं आणि सगळ्यांना त्याच्या खूप शुभेच्छा असतील. डे नाईट पीटीपीएल
आता मात्र आपल्याला 7, 8, 9 फेब्रुवारीला पाहायला मिळेल. परंतु MH50 या 5व्या पर्वाचा बक्षीस वितरण सोहळा आपण चालू करत आहोत. चला चारही टीम जास्त वेळ घेणार नाही, आता थोडासा अवधी राहिलाय. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आवड या पुढे या प्लीज, कारण आता वेळ ना. पप्या सांगतो की तुम्ही पुढे या, तुम्ही दिसत नाहीये. पप्याचं प्रेम बघा किती आहे, प्रत्येक टीमवर पप्याचं लक्ष असतं. पप्याचं प्रेम तुम्हाला चालेल आणि पप्याचं प्रेम खूप आहे प्रत्येक टीमवर पाटण क्रिकेटमध्ये. येस, जिंती, मानाईनगर, लेंडोरी, चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. मी चारही टीमला विनंती करेन, एकदा कुटरे पंचक्रोशीसाठी MH50 या चषकासाठी 5व्या पर्वासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण ज्या प्रकारचं आयोजन केलंय कुटरे पंचक्रोशी या संपूर्ण गावाने आणि या ज्या प्रकारचं हे आयोजन आपण पाहतोय. गणपती गणेशोत्सवामध्ये मूर्तिकार म्हणून या कुटरे पंचक्रोशीची ओळख आहे आणि अगदी या मूर्तिकार या गावामधून सातत्याने एकापेक्षा एक मातबर पाहायला मिळालेत आणि निश्चितच भविष्यामध्ये देखील पाहायला मिळतील. आता बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करण्याआधी निश्चितच आज 12 जानेवारी आहे, जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु 12 जानेवारी 1598 लखुजीराजे जाधव आणि राणी म्हाळसाबाई यांच्या पोटी एका पुत्रीचा जन्म झाला आणि त्या पुत्रीने मात्र पुढे जाऊन दोन छत्रपती घडवले आणि या 5 पातशाह उलटवून हिंदवी स्वराज्याची निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवराय यांच्या आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा आज जयंती आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी या मातेने आपल्या ज्ञान, चातुर्य, कौशल्य या गुणांवर आणि या गुणांमुळे 2 छत्रपती घडवले आणि फक्त 2 छत्रपतीच घडवले नाहीत, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्य निर्माण केला आणि आज मात्र आपण जे हिंदू म्हणून आहोत त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेमुळे महाराष्ट्रावर अन्यायाची पहार जी रोवली होती त्याच्यावर अगदी विजयाची प्रहार नोंद करत असताना मात्र हिंदवी स्वराज्य निर्माण केले. एकदा आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना विनम्र अभिवादन करणार आहोत. हिंदवी स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. थँक्यू सो मच. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्याने क्षेत्ररक्षण चांगलं केलं गणेश नथुराम यादव साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य लाभले आणि शूज सौजन्य आहे दिनेश सुर्वे साहेब सुरेख डेकोर वाशी यांच्या माध्यमातून आपल्याला शूज सौजन्य पुरस्कृत केलंय. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नवलाई स्पोर्ट्स जिंतीचा नाहीये, जय हनुमान मानाईनगरचा खेळाडू आहे, संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ज्याने खेळ चांगला केला, झेल चांगले पकडले, उमेश निवृत्ती देसाई ठरतायत या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट MH50 या चषकाचे. अभिनंदन उमेश, या आपल्याला सन्मानित केलं जाईल. दिनेश सुर्वे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देत आहोत. शूज सौजन्य आपल्याला पुरस्कृत केले त्यांच्याच माध्यमातून दिनेश सुर्वे साहेब सुरेख डेकोरचे सर्वेसर्वा वाशी आणि मात्र हा सन्मान केला जातोय. अभिनंदन उमेश देसाई. MH50 5व्या पर्वाचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन. येस, अभिनंदन उमेश. अगदी निश्चितच संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला, परंतु आपल्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळतोय. काय भावना आहेत? मस्त वाटते, जरा पहिल्यांदाच मला बेस्ट टुर्नामेंट भेटते आमच्या टीममुळे. थँक्यू सो मच. आणि एक प्रश्न विचारेन, कसं वाटलं MH50चं आयोजन? MH50चं आयोजन कडकच आहे. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. उमेश देसाई बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केले श्री बाजीराव कदम साहेब, दिनेश सुर्वे साहेब, सुरेख डेकोरचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून शूज सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी. ट्रॉफी अगदी पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल, कारण त्या ट्रॉफीवर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजाची बॅट आहे, त्याच्यावर नाव कोरलेलं आहे.
आणि सर्वोत्तम फलंदाज या स्पर्धेमध्ये इंद्रजित बाजीराव पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय या स्पर्धेमध्ये. इंद्रा दादा टायगर अजून संपला नाहीये आणि टायगर खेळ केलाय. मी विनंती करेन संदीप दादा गायकवाड साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट MS50 चषक 2025 चा इंद्रजित बाजीराव पाटील या स्पर्धेमधील सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी ठरतोय. यांनी चौफेर फटकेबाजी केली. कव्हर्स साठी अगदी या खेळाडूला जाणलं जातं. आज दादा म्हणून या टोपण नावाने प्रचलित असलेले हे व्यक्तिमत्व. अभिनंदन. यस दादा, प्रथमतः खूप खूप अभिनंदन. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार अगदी हातामध्ये घेतल्यानंतर काय भावना आहेत, कसं वाटतंय? पुरस्कार भेटल्यानंतर छानच वाटतंय आणि MS50चा त्याच्यासाठी थँक्यू की अशा चांगल्या ट्रॉफ्या ठेवलेल्या आणि आमच्या टीमसाठी, कारण टीम खेळते म्हणून आम्ही ते घेतात आणि सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. भवानीनगर चषकामध्ये चॅम्पियन, MS50 मध्ये अगदी सेकंड रनर अप आहात. संघ कुठे कमी पडला सेमीफायनल मध्ये? तसं बघायला गेलं तर बॉलिंगच कमी पडली, कारण बऱ्याच मध्ये 40 रन गेल्या आणि आत्ताच्या या टायमिंगला 6-7 नंतर तेवढं 40 रन चेस करणे म्हणजे तेवढंच अवघड आहे. आम्हाला वाटतं बॉलिंगमुळे आम्ही हारतो. शेवटचा प्रश्न, आपण अनुभवी खेळाडू आहात, दादा म्हणून सगळे ओळखतात. PTPL डे नाईट येते, किती उत्सुक आहात? उत्सुकता आहे. सेकंड टुर्नामेंट असेल माझी डे नाईट आणि चांगल्या प्रकारे खेळण्याचा मानस असेल आणि त्याच्यासाठी शिवाभाऊसाठी एकदा टाळ्या कारण त्यांनी प्रथम आपली PTPL डे नाईट भरवलेली आहे, तर शिवासाठी खरोखर अभिनंदन त्याचं. थँक्यू सो मच. हे होते या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज इंद्रजित बाजीराव पाटील MS50 चषकाचे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्तम गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी पुरस्कृत केले संदीप देसाई साहेब दादा, श्री दिनेश सुर्वे साहेब, सुरेख डेकोरचे सर्वे सर्व यांच्या माध्यमातून शूज. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजाचा मानकरी ठरतोय बाबूराव शंकर पाटील, मॅन फ्रॉम नवलाई स्पोर्ट्स जिंती. वेलकम बाबूराव. MS50 आयोजन आहे आणि MS50 आयकॉन खेळाडू, चॉईस खेळाडू आहेत. मी विनंती करेन दत्तादादा सुपुगडे आपल्या शुभ हस्ते हा सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार वितरित करावा. आणि हा ट्रॉफी पहा, अगदी ही ट्रॉफी देखील किती सुरेख बनवली आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम गोलंदाज MS50 चषक 2025 5व्या पर्वाचा. एकदा जोरदार टाळ्या. MS50 चॉईस खेळाडू. आणि पहा अगदी स्वतःच्या मालकाच्या आयोजनामध्ये बेस्ट बॉलर, आता संघ मालक देखील खुश असतील. अभिनंदन बाबूराव शंकर पाटील. ज्या प्रकारे खेळ राहिला, संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला, पराभूत झाला. काय सांगाल? अगदी ट्रॉफी तर हातात आहे आणि संघाच्या कामगिरीविषयी आणि स्वतःच्या गोलंदाजीविषयी. संघानं खूप चांगला म्हणजे आज खूप चांगली मेहनत घेतली. आज चांगला दिवस होता, पण आज शेवटचा सामना एक ओव्हरीचा होता. काय म्हणजे एका ओव्हरीत काय सांगू शकत नाही. पारडं कधी इकडं कधी तिकडं होतं, त्यामुळे शेवट पण चांगलाच झाला. टीम आता नवीन आहे, आम्ही जोमानं परत सुरुवात केली. एकच सांगेल, सर्वजण म्हणलेत की टीम फुटल्यानंतर सर्वजण म्हणलेत की जिंती संघ संपला, पण सगळ्यांना सांगेल की अजून आम्ही हारलो नाही आणि अजून कधी संपणार नाही. थँक्यू सो मच बाबूराव पाटील. अगदी निश्चितच त्यांनी सांगितलं, क्रिकेट हे एका खेळाडूचं नसतं. संघ फुटला म्हणून कधी गावाचं क्रिकेट थांबत नाही आणि क्रिकेट कधी थांबणार नाहीये, कारण क्रिकेट सांघिक खेळ आहे. एक प्रश्न विचारेन, संघ मालक सागर सुपुडे साहेबांची ही स्पर्धा MS50 कुठे पंचकृषीचं आयोजन, चॉईस खेळाडू आहात आणि PTPL डे नाईट येते. कसं वाटलं आयोजन आणि किती उत्सुक आहात MS50 या संघामध्ये खेळण्यासाठी? MS50 माझ्यासाठी लकीच आहे, कारण की पहिल्या सीझनला पण मी खेळलो तेव्हा फायनलला होतो. पुन्हा त्यांची टुर्नामेंट होती तेव्हा पण मॅन ऑफ द सिरीज होतो आणि ह्यावेळी पण चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. हे होते सर्वोत्तम गोलंदाज बाबूराव शंकर पाटील. एकदा जोरदार टाळ्या बाबूराव शंकर पाटील यांच्यासाठी. अभिनंदन. क्रमांक 4 ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मारुती मोळावडे साहेब यांच्या माध्यमातून 4 क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था. 4थ्या क्रमांकाचा मानकरी जय हनुमान मानाईनगर. कॅप्टन प्लीज, कॅप्टन या पहिले. जय हनुमान मानाईनगर कॅप्टन. आम्हाला वाटतं मानाईनगरचा प्रॉब्लेम असावा, कारण सकाळी देखील त्यांना टॉससाठी 4 वेळा आवाज दिला. सामनावीराचा पुरस्कार देखील घ्यायला येत नाहीत आणि आता देखील उशीर आलेत. या
उमेश देसाई. क्रमांक 4 वर आज दुपारी बोलता बोलता कळलं मला की आपला एक खेळाडू विजयवाड्यावरून सामना खेळण्यासाठी येतो. काय रहस्य आहे एक गावाकडचं क्रिकेट खेळण्यासाठी? अगदी जय हनुमान मानाईनगर गावावरून खेळाडू येतात, विजयवाड्यावरून एक खेळाडू 24 तास प्रवास करून येतो. काय सांगाल संपूर्ण टीम बद्दल? वेळ आहे वेळ पूर्ण टीमला आमच्या क्रिकेटचं. हे वेळ असतं अगदी निश्चितच आणि सांगितलं वेळ आहे, परंतु ज्या प्रकारे MH50 चषकामध्ये आपण संघ खेळ केला आणि कुठे कमी पडला आणि कुठे सामना फिरला? थोडं क्रिकेटमध्ये आता आमचं थोडं बॉलर बॅटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, तो आम्ही परत कमबॅक करू. आणि या संपूर्ण संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. वेलकम टीम जय हनुमान मानाईनगर. या संपूर्ण टीम या. मी विनंती करेन सुहासदादा पवार साहेब आपल्या शुभ हस्ते या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाईल. जय हनुमान मानाईनगर या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. हा संघ टिंगरे सरकार देखील खेळला होता आणि तिथून मात्र या संघाने भरारी घेतले. अभिनंदन टीम जय हनुमान मानाईनगर. वेल प्लेड. आणि लक्षात घ्या वैयक्तिक पुरस्कार आणि सांघिक पुरस्कार ज्यांनी घेतलेले आहेत त्या टीमने खेळाडूंनी आपला फोटो बॉस यांना पाठवा, कारण ते सोशल मीडियावरती अगदी तो बॅनर बनवला जातो. अभिनंदन टीम जय हनुमान मानाईनगर. MH50 2025 मध्ये 5व्या पर्वाचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी टीम जय हनुमान मानाईनगर. बजरंग बली की जय. वेल प्लेड टीम. अभिनंदन. क्रमांक 3 आपल्याला पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे RB डेव्हलपर समीर दिघे साहेब यांच्या माध्यमातून. आणि 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागत आहे चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. कॅप्टन या. येस मी विनंती करेन पहिला कॅप्टन या, नंतर टीम या. शिवाजी दीक्षित साहेब, दीपकदादा पाटील साहेब, निलेश कदम साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. येस कॅप्टन. कॅप्टन येस जास्त घाई आहे ट्रॉफी घेण्याची. संघ 3ऱ्या क्रमांकावर अगदी राहिलाय. भवानीनगर चषकामध्ये आपण चॅम्पियन होतात. पप्पू पाटील मुकादम यांनी दम दिल्यानंतर टीमचा परफॉर्मन्स सुधारलाय, सराव संघ करतोय. काय सांगाल संपूर्ण संघाविषयी? सगळेजण चांगली खेळत आहेत. इंद्रजित दादा आता फॉर्ममध्ये आले, सुनील वगैरे सगळे चांगले खेळतात ते. आणि नवीन चेहरे संघात चांगले आहेत, अनिकेत, ऋतुराज, ईशान. त्यामुळे संघ चांगला करेल इथून पुढे आणि नियोजन खूप चांगलं आहे. नियोजन चांगलं आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की हा पुढचा प्रश्न येणार आहे, परंतु PTPL डे नाईट येते आणि किती उत्सुक आहात आणि किती आतुर आहात, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये दिवस रात्र स्पर्धा खेळायला मिळत नाही आणि MH50 संघ देखील आहे आणि कुटरे पंचकृषीचं आयोजन. आता या वर्षीचं नियोजन PTPLचं खूप चांगलं आहे. पाटण तालुक्यातल्या खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म भेटणार आहे डे नाईट खेळण्याचा. थँक्यू सो मच. ट्रॉफी घ्या, कारण या संपूर्ण टीम वेलकम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी. MH50 चषक 2025 मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी, सलग 2ऱ्या स्पर्धेमध्ये मात्र विजेतेपद फटकावलंय, करंडक फटकावलाय. वेल प्लेड. अभिनंदन टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मित्रांनो टाळ्या वाजायला पाहिजेत, कारण हा संघाने खूप मेहनत घेतली. मोरया. अभिनंदन टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 5वं पर्व ज्या प्रकारे प्रत्येकाने खेळ केला. मॅक्सवेलने अर्धशतक झळकावलं, काल मयूर जाधव यांनी अर्धशतक झळकावलं, राहुल जाधव यांनी अर्धशतक झळकावलं, ओमकार पाटील 4 चेंडूवर 4 विकेट, दीपक काटकर 5 चेंडूवर 5 विकेट, प्रवीण हरगुडे यांचे हॅट्रिक आणि मारुती देसाई यांनी देखील हॅट्रिक घेतले. परंतु या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी कोण असेल? प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला श्री ट्रॉफी सौजन्य केलेलं आहे दत्तात्रय मोरे साहेब, ईश्वरी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा दीपक पाटील साहेब बापू यांच्या माध्यमातून कूलर आहे. आणि कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट? मालिकावीराचा मानकरी ठरतोय मॅन फ्रॉम भराडी देवी लेंडोरी राहुल आनंदा जाधव, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या शिट्या वाजू द्या मित्रांनो, कारण या खेळाडूने खूप मेहनत घेतली. काल अर्धशतक झळकावलं आपल्या टीमला, एका ती मात्र
चॅम्पियनशिप मिळवून दिले. या राहुल दादा, काल तुमच्या बॅटमधून अर्धशतक आलं. काल संघ चांगला खेळला होता, परंतु आज नवीन दिवस, नवीन सुरुवात. तुमचा कालचा खेळाचा जो रिदम होता तो आज देखील राहिला. काय सांगाल संपूर्ण टीम विषयी श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी? या दिवसासाठी 2-3 वर्ष वाट बघितली आम्ही. इथं खेळायसाठी खूप प्रयत्न केलेत आणि हार्डवर्कनं आज चॅम्पियन आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही कठीण परिश्रम करा, तुम्हाला त्या परिश्रमाचं फळ मिळतं. आणि 2-3 वर्ष हा छोटा कालावधी नाही आहे मित्रांनो. 2-3 वर्ष म्हणजे 900-950 दिवस झाले. आणि या निश्चितच सांगेन, काल अर्धशतक तुमच्या बॅटमधून आलं. वैयक्तिक चांगला खेळ राहिलाय. स्वतःविषयी अगदी आत्मविश्वास असेल तर चांगला खेळ करू शकता. परंतु MH50 2025 5वं पर्व, काय सांगाल आयोजनाविषयी? आयोजन खूप छान आहे आणि त्याने आम्हाला खेळायला संधी दिली, हेच खूप महत्त्वाचं होतं. आणि टीमविषयी काय बोलणार. एक शेवटचा प्रश्न विचारेन. PTPL येते डे नाईट, खेळण्यासाठी किती आतुर आहात? आणि आज मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या तालुक्यातील खेळाडूंना दिवस रात्र स्पर्धा खेळायला मिळते, ती देखील एका मोठ्या व्यासपीठावर. मालिकावीरासाठी बाईक आहे. डे नाईट नियोजन आहे ते खूप म्हणजे पहिल्यांदाच आहे. आणि जर ऑप्शनमधून जर सिलेक्शन झालं तर पहिली टुर्नामेंट असेल माझी खेळायसाठी डे नाईट. म्हणजे एक संघ मालकांना मेसेज दिलाय की मी ऑप्शन मध्ये आहे, अवेलेबल आहे. मालिकावीराचा मानकरी ठरतोय. अर्धशतकवीर एकदा जोरदार टाळ्या. राहुल आनंद जाधव भराडी देवी लेंडोरीचे खेळाडू आहेत. मी विनंती करेन दत्ता सुपोडे साहेब, दीपक सुपोडे साहेब, विकास सुपोडे साहेब आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि कूलर दिला जाईल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. राहुल आनंद जाधव यांच्यासाठी मालिकावीराचे मानकरी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि हा ट्रॉफी पहा, अगदी प्रत्येकाला ही ट्रॉफी आवडली असती, परंतु या ट्रॉफीची किंमत, मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी आणि ही मात्र राहुल जाधव यांनी मात्र करून दाखवलंय. भराडी देवी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन असेल तुम्हाला देखील. खूप सारे शुभेच्छा PTPL साठी. वेल प्लेड. मी विनंती करेन दीपक दादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते कूलर देण्यात यावा. दीपक दादा, मात्र कूलर दिला जाईल. आणि खेळाडू तुम्हाला वैयक्तिक पारितोषिक मिळाले त्याचा फोटो बॉस यांना व्हॉट्सअप करा. कारण ज्या प्रकारे मात्र हे मालिकावीर मानकरी, एकदा जोरदार टाळ्या. राहुल आनंद जाधव मॅन फॉर्म भराडी देवी लेंडोरी. वेल प्लेड, अभिनंदन. विचार करा, एक कूलर आणि एक ट्रॉफी घेण्यासाठी एवढा विचार करावा लागतोय. बाईक साठी कुटुंबाला बोलवावं लागेल. PTPL ला बाईक आहे आणि अगदी प्रत्येकाला उत्कंठ असेल, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोण मालिकावीराचा मानकरी ठरेल सांगू शकत नाहीये. जसं राहुल जाधव यांनी सांगितलं, 3 वर्ष वाट पाहिली आणि PTPL मध्ये एखादा चमत्कार होईल आणि नवीन PTPL आपल्याला मिळेल यावर्षी निश्चितच. उपविजेता टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती कॅप्टन या, संतोष डिसले कॅप्टन या. दुसऱ्या क्रमांकासाठी कुटरेगाव पंचक्रोशी यांनी आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. मी विनंती करेन शिवाजी सुपुगडे साहेब, अमोल सुपुगडे साहेब, बाबू नाना आपल्या शुभास्या पुरस्कार वितरित करावा. संतोष डिसले, ज्या प्रकारे 5चं वर्ष राहिलं, संघ कुठेतरी दुभागला गेला. या वर्षी खराब सुरुवात, त्यानंतर पुनरागमन केलंय. काय सांगाल संपूर्ण टीम विषयी आणि खेळाविषयी? खेळायचं काय, पुनरागमन म्हणायचं बोलले ना तर ते दिवस पण पाहिजे. तेव्हा स्ट्रगल करतो ना त्यावर एकदम प्लेअर मजबूत होतात. स्ट्रगल तर खरोखर 100% मी तर म्हणतो त्या दिवसात भरपूर जण आम्ही विचार करतो की हारायचं, पण कुठंतरी फ्युचरच्या हिशोबाने ते एक गोष्ट चांगली होती. त्या स्ट्रगलमुळे आता सगळे स्ट्रॉंग झालेत. एवढंच बोला की असंच प्रॅक्टिस करत राहा, ते दिवस आठवत राहा. भरपूर अजून क्रिकेट भरपूर आहे, नवीन पोरांना संधी भेटेल, क्रिकेट भरपूर आहे. लगेच घाई नका करू की खेळाय भेटेल ना भेटेल. भरपूर अजून मला ते आपल्या आता सुरुवातच आहे. माझी पोरं तर मी सोडलं तर बाकी सगळे यंग आहेत, एक 27-28 वर्षे पोरं आहेत. त्यांच्यासाठी अजून 10 वर्ष क्रिकेट भरपूर आहे. एवढंच सांगेल की मेहनत करा आणि मागचे दिवस आठवा की चांगले दिवस विसरून जावा. आणि जे स्ट्रगलचे केले आपण 5-6 टुर्नामेंट मी कंटिन्यू फर्स्ट सेकंड राऊंडलाच हरवतो, पण ही असंच एक 4 वर्षापूर्वी सुरुवात झाली होती.
की आम्ही नवीन टीम चालू केलेली आणि असं कंटिन्यू हरत होतो. त्याच्यामुळे एवढा काय फरक नाही पडला. आम्ही 5-6 टोर्नामेंट हारलो तरी पण एवढं काय नाही. ही सिच्युएशन आमच्यावर पहिली पण आली होती, परत पण आली, त्यातून आम्ही बाहेर निघालो आहे. एवढं सांगेन की पोरांना की असंच खेळा, पुढे अजून भरपूर क्रिकेट आहे. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. कमबॅक हे नेहमी पुनरागमन खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. एक मोठा विजय तुमचे सर्व पराजय पुसून टाकतो असं म्हटलं जातं. अंत असती प्रारंभ. परंतु ज्या प्रकारे MH50 या चषकामध्ये आपण खेळत असताना उपविजेतेपद फटकावल्यात, अंतिम फेरीमध्ये कुठे कमी पडला आणि संघ कुठे पिछाडीवर राहिला? ॲक्च्युली 1 ओव्हरची मॅच होती आणि 1 ओव्हर असल्यामुळं पूर्ण घाय होती. तसं मला मी एकदम जास्त घाय केली आणि शॉर्ट सिलेक्शन चुकलं. मला पॅटी बोलत आहात तरी पण मी त्याच झोनमध्ये खेळत होतो. कदाचित त्याचं ऐकलं असतं किंवा एक शांतपणे खेळलं असतं तर मॅच मी घेऊन गेलो असतो, पण घाईमुळे मी मॅच हारलो. शेवटचा प्रश्न विचारेन, परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मोठा खेळाडू तोच असतो जो चुका आपल्या कबूल करतो आणि त्या देखील लाईव्ह कॅमेरा समोर. एकदा जोरदार टाळ्या संतोष डिसले यांच्यासाठी. त्यांनी चूक कबूल केली आहे आणि हे कोणाचंही काम नाहीये मित्रांनो, स्वतःच्या चुका ऑन कॅमेरा कबूल करणं. एक शेवटचा प्रश्न, PTPL दिवस रात्र येते, कॅप्टन टू कूल म्हणून तुमची ओळख आहे, प्रत्येक संघ मालकाचं लक्ष असेल. मालिकावीरासाठी बाईक PTPL डे नाईट काय सांगाल? संपूर्ण पाटण तालुक्याचं क्रिकेट आता एका वेगळ्या उंचीवर जाते. एवढंच बोलन की ह्याचा सगळ्या प्लेयरांनी आनंद घ्या की खरोखर असे आपण एक तर बाहेरच्या तालुक्यात आलो आहे आणि या ठिकाणी प्रॉपर आता बघितलं तर नवी मुंबईमध्ये ते 1-2च टुर्नामेंट होतात इथले स्थानिक असून पण. तर म्हणजे एवढ्या लेवलला बॉसनं घेऊन गेला आहे, त्याचा त्याला सपोर्ट करा आणि त्या संधीचा फायदा उचला. वेलकम टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती. या टीम येस अगदी ज्यांनी सांगितलं की पाटण क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जात आहे, शिवाजी जाधव बॉस, संपूर्ण क्रिकेट कमिटी, त्यांच्यामध्ये प्रत्येक कमिटी मेंबरने बहुमूल्य योगदान दिलंय आणि त्यांच्या सोबत राहा मित्रांनो. तुम्हाला सोनेरी दिवस याच्यापेक्षा देखील जास्त बघायला मिळतील. आणि आज मात्र ज्या प्रकारे पाटण क्रिकेटमध्ये नवलाई स्पोर्ट जिंतीने पुनरागमन केलंय, अंत असती प्रारंभ आणि त्यांनी करून दाखवलंय. पहिले सामने काही स्पर्धा खराब केल्या आणि त्यानंतर मात्र पुनरागमन केलंय ते देखील थाटात. एकदा जोरदार टाळ्या नवलाई स्पोर्ट्स जिंती या टीमसाठी. अभिनंदन. टीम आणाईनगर आपण जाऊ नका मित्रांनो, अगदी अंतिम पारितोषिक देणं बाकी आहे. अभिनंदन टीम नवलाई स्पोर्ट जिंती. पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ राहिला. याचा आपला टीमचा फोटो देखील पाठवायचा आहे. प्रथम पारितोषिक सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे कुटराई गाव पंचक्रोशी यांच्या माध्यमातून. भराडी देवी लेंडोरी कॅप्टन सागर रोकडे या. मी विनंती करेन गणेश निकम मामा, सूरज सुपुगडे साहेब, अजित सुपुगडे साहेब आपल्या शुभास्ते पुरस्कार वितरित केला जाईल. सागर नाही येत वाटतं. काय सांगाल संपूर्ण कामगिरीविषयी? भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी संघ चॅम्पियन झालाय MH50 चषक 2025 5व्या पर्वामध्ये. गेली 10 वर्षापासून आमच्या गावामध्ये एक दोन पक्षामध्ये आमची मुलं विभागली गेली होती. खूप वाईट वाटायचं आम्हाला की आमची खेळणारी सर्व मुलं एका लाईनमध्ये आम्ही एका वर्गात वाढलेलो, सगळी सुंदर खेळत असताना 2 गट पडले आणि या 2 गटामध्ये आम्हाला खेळायला येत नव्हतं. म्हणजे 4 मुलं इकडे 4 मुलं तिकडे. पण काही वर्षानं आमची टीम एकत्र झाली आणि या एकत्र टीम होऊन दमदार असं प्रदर्शन, अक्षरशः मुलं बक्षीस मिळवणे, पाटण तालुका असोसिएशनमध्ये बक्षीस मिळवण्यासाठी गेली 3 वर्ष. त्यांनी मनामध्ये ठरवून ठेवलं काही हो पाटण तालुका असोसिएशनचं बक्षीस आपल्या गावामध्ये न्यायचं आणि ते स्वप्न आज माझ्या या सर्व खेळाडूंनी पूर्ण केलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो, तुम्ही खूप मोठी कामगिरी केलेली आहे. अख्ख्या संपूर्ण गावातील आमची लोक रस्त्यावरती कोणी गाई वस्त्र चारायला घेऊन गेले, जागोजागी मॅच बघतायत की मुलं काय करतायत. आज मुलांनी गावाचं नाव मोठं केलं. हा अभिमान आहे. आज योगायोग पहा, जिजाऊंचा जयंती आहे आणि त्यांनी सांगितलं की एकी खूप महत्वाची असते. युनिटीमध्ये जी शक्ती आहे, एकतेमध्ये जी शक्ती आहे, एकात्मता जे आपल्याला शिकवते त्यामध्ये तुम्हाला अगदी खूप गरजेचे असते. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे सर, ज्या प्रकारे आपण उल्लेख केला, टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क. परंतु MH50 हे आयोजन आपण खेळत असताना अगदी 2 दिवसीय स्पर्धा, काय सांगाल ही भव्य दिव्य स्पर्धा? सुंदर सुंदर अगदी सुंदर अशी स्पर्धा.
मागची ही स्पर्धा झाली तीही अतिशय सुंदर आणि ही अभूतपूर्व स्पर्धा आणि याचा मानकरी होण्याचा मान माझ्या टीमला मिळाला आणि या चारही टीम यांनी ही सुंदर अशी कामगिरी केली आणि हे सर्व श्रेय हे त्यांना मिळाले ते या MH50 यामुळे टुर्नामेंटमुळे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न विचारेन. जसा आपण उल्लेख केला की गावाला लोक स्पर्धा पाहत होते, कोणी अगदी प्रत्येक जण आता मोबाईलमुळे काय झालंय की तुम्ही या युट्यूबवरती स्पर्धा पाहू शकता, परंतु या युट्यूब नावाच्या क्रांतीने क्रिकेटमध्ये खूप मोठे बदल घडवलेत. आज आपला ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू 7 समुद्र पार जाऊन पोहोचलाय हे युट्यूबमुळे. आणि अगदी ज्या प्रकारे आज पाटण क्रिकेटला जो स्तर प्राप्त झालाय त्यामध्ये शिवाजी जाधव बॉस आणि पाटण क्रिकेट कमिटीचं खूप मोठं योगदान राहिलंय. मग त्यामध्ये प्रत्येक जण असेल, प्रत्येक आयोजक असेल, परंतु ज्या प्रकारे दिवस रात्र स्पर्धा येते, PTPL डे नाईट, मालिकावीरासाठी बाईक आहे आणि जर तुम्ही चांगला खेळ कराल तर बाईक घरी घेऊन जाण्याची संधी असेल आणि घरच्यांची अगदी मान उंचावली जाईल. काय सांगाल PTPL दिवस रात्र स्पर्धेबद्दल? पाटण तालुका प्रीमियर लीग एक मोठी अशी स्पर्धा आहे जी संपूर्ण महाराष्ट्रात गाजते आणि शिवा जाधव यांचं हे जे आयोजन आहे खूप सुंदर असं आयोजन आहे. आम्ही रात्रंदिवस पाटण तालुक्याच्या संपूर्ण मॅचेस बघतो. काही मॅचेसमध्ये आम्हाला संधी मिळते, काही ठिकाणी आम्हाला संधी मिळत नाही, परंतु हे जे PTPL आहे हे आम्ही आवर्जून बघणार. आमची ही मुलं काही आहेत ही PTPL मध्ये खेळतील न खेळतील पण आम्हाला त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि हे PTPL आम्हाला बघायचं आहे कारण हे मोठं भव्य दिव्य असं आयोजन आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजते. संपूर्ण महाराष्ट्र PTPL बघतोय. वेलकम टीम भराडी देवी लेंडोरी. या टीम एकदा जोरदार टाळ्या. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन MH50 2025 5व्या पर्वाचा मानकरी भराडी देवी लेंडोरी टीम ठरते. वेलकम, सुस्वागतम. चला एकदा जोरदार टाळ्या भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी साठी. या 5व्या पर्वाचा चॅम्पियन टीम ठरते आणि आता PTPL मध्ये या टीमच्या खेळाडूंवरती देखील नजर असेल. ज्या प्रकारे या टीमने खेळ केलाय, ज्या प्रकारे या टीमने मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. अभिनंदन टीम भराडी देवी लेंडोरी. वेल प्लेड. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. हा खेळ क्रिकेटचा खेळ सांघिक खेळ आहे, एकाचा खेळ नाहीये. त्यामुळे कधी एखादा सामना चांगला खेळलात म्हणून स्वतःला मोठे खेळाडू समजू नका, अथवा एखादा सामना खराब खेळलात म्हणून स्वतःला खराब खेळाडू समजू नका. क्रिकेट आहे, खेळत राहा. ज्या क्रिकेटने आपल्याला ओळख प्राप्त करून दिले त्या क्रिकेटचा सन्मान करा, आपल्या संघाचा आदर करा, आपल्या संघासोबत राहा, संघामध्ये एकता एकात्मता निर्माण करा, एकीने क्रिकेट खेळा म्हणजे तुमचं नाव होईल, तुमच्या संघाचं नाव होईल. आणि मात्र या क्रिकेटच्या देवाचा क्रिकेटच्या नावानं सांग बोला श्री आता मात्र निनाय देवीच्या नावानं सांग बोला. MH50 चषक 2025 मात्र इथे पार पडते. MH50 चषक 2025 हा मात्र 5व्या पर्वाचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कोणा मान्यवराचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.